नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे माइंडफुल ईटिंग. यामध्ये आपण माइंडफुल ईटिंग म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणकोणते आहेत आणि माइंडफुल ईटिंगची सवय लागण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे आपण समजून घेणार आहोत. खाणं आणि वजन यांचा जवळचा संबंध असतो. अति खाणं हे वजन वाढण्यामागचं मुख्य कारण आहे. पण अति का खाल्लं जातं या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी अभ्यास करून शोधलं. वाढणारं वजन, अति खाणं यावर माइंडफुल ईटिंग हा योग्य पर्याय असल्याचं अभ्यासक म्हणतात. वर्तमान काळात आपलं लक्ष केंद्रित करून जगणं, सजगपणे अनुभव घेणं म्हणजे माइंडफुल असणं. सजग आणि जाणीवपूर्वक जगण्यातून, अनुभव घेण्यातून अनेकांना आपल्या ताणावरचं, हरवलेल्या झोपेवरचं उत्तर सापडलंय. अभ्यासक म्हणतात की खाण्याच्या बाबतीतही हा माइंडफुलचा नियम पाळला तर वाढलेल्या वजनावर नियंत्रण येऊ शकतं. अर्थात माइंडफुल ईटिंग हा वजन कमी करण्याचा मार्ग नाही, तर ते एक साधन आहे, एक टूल आहे. पण या साधनाचा रोजच्या जीवनात नीट वापर केल्यास खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आपल्या निघून जातील. माइंडफुल ईटिंग सजगतेनं, जाणीवपूर्वक लक्ष देऊन खाण्यानं आपण जे काही खात आहोत याच्याशी आपलं एक नातं तयार होतं. मग खाणं हे केवळ पोटभरीचं साधन न राहता ते अनुभवण्याचं, आनंदी आणि समाधानाचं माध्यम होतं. ज्याप्रमाणे आपण एखाद्या फुलाचा गंध घेतो आणि मिनिटभरात त्याच्यापासून वेगळंही होतो, पण खाणं हा अनुभव काही काळ टिकून राहणारा आहे. सलग काही मिनिटं आपण तो अनुभव घेत असतो आणि म्हणूनच अभ्यासक खाणं या अनुभवाकडे जरा सजगतेनं बघण्याचा आणि ही क्रिया जाणीवपूर्वक अनुभवण्याचा सल्ला देतात. माइंडफुल ईटिंगमुळं आपल्याला पौष्टिक खाण्याची, जितकं आवश्यक आहे तेवढंच खाण्याची सवय लागते. आपण काय खातो, किती खातो याकडे आपण बारकाईनं बघू लागतो. त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर आणि वजनावर होतो. पण एखाद्या गोष्टीत जाणीवपूर्वक लक्ष देणं, ते लक्ष टिकवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अभ्यासक हे माइंडफुल ईटिंग कसं जमू शकेल, आपल्या रोजच्या आयुष्याचा कसा भाग होऊ शकेल याबाबत सहज जमतील अशा काही गोष्टी सुचवतात. तर माइंडफुल ईटिंगची सवय लागण्यासाठी सगळ्यात आधी खाण्यापूर्वी थांबा आणि आपण हे का खात आहोत हे स्वतःला विचारा. जेव्हा आपण जेवणाव्यतिरिक्त चिवडा, चिप्स, पिझ्झा, बर्गर खायला जातो तेव्हा स्वतःला विचारलेला हा प्रश्न आपल्याला अलर्ट करतो. हा प्रश्न विचारल्यावर थोडं थांबा, शरीरात काय होतंय याकडे लक्ष द्या. पोटात भुकेनं खरंच कावळे ओरडतायत की आपल्याला तहान लागली, की आपण बोर झालो म्हणून आपल्याला चटपटीत खावंसं वाटतंय, की थोडा कामातून ब्रेक हवाय म्हणून आपण खाण्याकडे वळलो. या प्रश्नाचं नेमकं उत्तर आपल्याला वर्तमानात आणतं आणि जरी खायचं असलं तरी त्यासाठी योग्य पर्याय निवडण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घास चावून आणि चव घेत खा. घाईघाईत खाल्लेलं अन्न हे फक्त खाल्लं जातं, ते अनुभवलं जात नाही. खाताना अन्नाचा गंध, त्याचा पोत, रंग या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक पाहून मग ते खाल्लं तर हे अन्न आपल्याला समाधान देतं. पोट भरल्याची जाणीव या कृतीतून होते. हळूहळू खाण्याची सवय लागते. त्यातून प्रत्येक घास नीट चावून चव घेत खाल्ला जातो. यातून शरीरात अन्नाच्या पचनासाठी आवश्यक ते पाचक रस तयार होतात. त्यातून अन्नाचं नीट पचन होतं. अन्न नीट पचणं हे वजन नियंत्रित करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून अभ्यासक म्हणतात, छोटे छोटे घास घ्या आणि चावून चावून खा. तिसरी गोष्ट म्हणजे जेवणापूर्वी पाणी प्या. यामुळे जेवताना जास्त खाल्लं जात नाही. पाणी पिल्यानं आपण पटकन वास्तवात येतो. जेवताना लक्ष लागतं. पाणी पिल्यानं मन शांत होतं आणि जेवणाच्या वेळेस मन शांत असलं की हळूहळू चव घेत आणि जितकं हवं तितकंच खाल्लं जातं. चौथी गोष्ट म्हणजे रंगीत आणि स्वादिष्ट पदार्थ खावे. नाश्ता करताना, जेवताना आहारात नैसर्गिकरित्या रंगीत आणि स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थच मग आपल्याला सावकाशाने रंग, गंध आणि चव घेत खाणं अनुभवण्याची सवय लावतात. रंगीत भाज्या, फळं यांचा आहारात समावेश केला आणि त्यात सातत्य ठेवलं तर काही दिवसांनी आपणच हायली प्रोसेस्ड पदार्थ टाळू लागतो. पाचवी गोष्ट म्हणजे लक्ष विचलित न करता खा. खाताना लॅपटॉप, टीव्ही बंद ठेवा, मोबाईल बाजूला ठेवा. यामुळे खाण्यावर लक्ष केंद्रित होण्यासाठी मदत होते. अनेकांना गाणी ऐकत, पॉडकास्ट ऐकत जेवणाची सवय असते, पण अभ्यासक म्हणतात ही सवय चुकीची आहे. कारण यातून आपण खाण्याचा क्रंच इफेक्ट घालवून बसतो. आपण जे खातो ते खाताना त्याचा विशिष्ट आवाज होत असतो.
हा आवाज आपल्याला जास्त खाण्यापासून प्रवृत्त करतो असं अभ्यासक म्हणतात. त्यामुळे आपण काही ऐकत जर जेवण करत असू तर हा क्रंच इफेक्ट होत नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं. पण लक्ष विचलित होऊ न देता खाल्ल्यास समाधानाची भावना लवकर येते आणि जास्त खाणं टाळलं जातं. माइंडफुल इटिंगची सवय लावण्यासाठीची 6वी गोष्ट म्हणजे सावकाश जेवावं. भरावर जेवल्यानं जेवण पटकन संपत असलं तरी यामुळे कमी वेळात जास्त खाल्लं जातं. त्यामुळे जेवताना सावकाश जेवावं. आपलं पोट भरलंय ही जाणीव मेंदूपर्यंत पोहोचायला 20 मिनिटं तरी लागतात. पोट भरल्याचं मेंदूला जाणवलं की आपोआपच त्यानंतर खाणं थांबतं. पण मेंदूला पोट भरल्याचं जाणवे इतका वेळ दिला नाही तर जास्त खाल्लं जातं. 7वी गोष्ट आहे आपल्या खाण्याची नोंद ठेवा. वजन कमी करण्यासाठी आपण माइंडफुल इटिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्या खाण्याची नोंद ठेवा. आपल्याला काय खाण्याचा मोह झालाय, आपण तेव्हा काय खाल्लं, नंतर आपल्याला कसं वाटलं याची बारीक नोंद ठेवल्यास आपलं वजन वाढवणारे खाण्याचे मोह आपल्याच लक्षात येतात. हे कसं टाळायचं याकडे आपण जाणीवपूर्वक बघतो. अशा मोहाच्या काळात वजन वाढवणारं चटपटीत न खाता मग आपण पौष्टिक आणि पोटभरीचे पर्याय निवडतो. माइंडफुल इटिंगसाठीची 8वी गोष्ट आहे आनंद घेत खावं. माइंडफुल इटिंग आपल्याला सजगतेनं खाण्याची सवय लावतंय हे खरं आहे, पण म्हणून खाण्याच्या वेळेस गंभीर होऊन आणि कॅलरी आणि पोषण मूल्य मोजतच खायला हवं असं नाही. आपण काय खातो, किती खातो हे पाहणं, मोजणं हे गरजेचं आहे, पण म्हणून खाण्यातला आनंदही गमावता कामा नये असं अभ्यासक सांगतात. म्हणून ते खाताना आनंदी असण्याचा सल्ला देतात. अन्नावर प्रेम करत ते खाल्ल्यास खाण्यातला आनंद मिळतो आणि आनंद मिळाला की समाधान मिळतं आणि हे समाधान आपल्याला अति खाण्यापासून रोखतं. आपण काय खातोय याकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने आपण आपल्या प्रत्येक बाईटमधला आनंद अनुभवू शकतो. तुमच्या अन्नपदार्थांच्या निवडींबद्दल सजग राहा आणि त्यातून जो आनंद मिळतो तो स्वीकारा. हा कंटेंट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.